नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सुट्टी, कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आज थोडा उशीर झाला उठायला आणि मेसची वेळ पण झालेली आहे नाश्त्याची. तर बॉटल वगैरे घेऊन आता आपण मेसमध्ये जाणार आहे. वैभव, सिद्धांत आणि मी मेसमध्ये चाललो आहे. सिद्धांतला म्हटलं भाऊ रूम लावून घ्या आपली. तर आता चाललो आहे मेसमध्ये. आता मेसमध्ये बघूया काय आहे नाश्त्याला वगैरे. तसं तर मेसमध्ये तर दररोज सगळं पानचटच भेटतं दररोजचं. तुम्हाला तर माहिती आहे हॉस्टेलला जे राहतं, मेसला जे म्हणजे ज्यांनी मेसचं जेवण खाल्लेलं आहे त्यांना माहिती आहे की मेसचं जेवण कसं असतं. थंब वगैरे देऊ आता, प्लेट वगैरे घेऊन बघू आता काय आज खायला. तर आज आपल्याला वडे भेटलेलं आहे. वडे आता पाहून अरे सांबारचं तर पाण्यात सांबार आहे का सांबारात पाणी आहे काही समजेना. पाहू खाऊन टेस्ट कशी लागते तर आता घेतलं आहे आम्ही प्लेटमध्ये. बघू आता कशी टेस्ट तर इतकी भारी आहे काहीच समजत नाही काय खातो आहे म्हणून, कारण की त्याचं मीठच नव्हतं बिलकुल. तर आता बाहेर आलं. वैभवचं काही नाश्ता बरोबर झाला नाही. वैभवला भूक लागली अजून पण. वैभव म्हणतो आहे की आपण आज बाहेर जाऊ नाश्ता करायला. तर म्हटलं भाऊ जाऊयात. मग वैभवने सिद्धांतला फोन केला बाहेर जायचं म्हणून. आम्ही रूममध्ये आलो. रूममध्ये आदिनाथ भाऊ आणि रोहन होता. म्हटलं त्यांना विचारलं आम्ही चालता म्हणून बाहेर नाश्ता. ते म्हणे आम्ही पण बाहेरच नाश्ता करून आलो, तुम्ही या म्हणे जाऊन. म्हटलं चला ओके जातो म्हटलं. आम्ही बाहेर. आता वैभव एंट्री करतो आहे. लवकर लवकर आता भूक तर खूप लागलेली. लवकर लवकर हॉटेलला जाऊया चला. तर आज सुट्टी असल्यामुळे सगळं सामसूम आहे, कोणीच नाही. सगळे मुलं आराम करताय, मस्त झोपले. पण आम्हाला काय भूक लागली त्याच्यामुळे चाललो आहे बाहेर. मग जाऊयात हॉटेलमध्ये. तर गप्पा मारत मारत वगैरे आलो आहे आम्ही. आता आलो आहे हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे बघितला. मस्त तिथं गरम गरम पोहे होते. म्हटलं पोहे खाऊया. मग वैभव आणि मी घेतले. सिद्धांतनं फक्त चहा घेतला. सिद्धांत म्हणे मला नाश्ता नाही करायचा. आणि हा छोटा डॉन पहा मस्त एकदम चिल मारतोय, मस्त फोन वगैरे पाहत मस्त एकदम खाली झोपला आहे. विषय एकदम लाईफ पाहिजे तर अशी बारक्यासारखी एकदम एकदम बिंदास्त आणि एकदम चिल. तर बारक्याला व्हिडिओ पाहू दिले. म्हटलं पाय बाबा तू व्हिडिओ कर, तू चिल. आम्हाला तर काय जावं लागेल वापस. चाललो आम्ही आता हॉस्टेलवरती जाऊन काय आता आंघोळ वगैरे करावं लागेल. बघू आता आता चाललो हॉस्टेलवरती. तर हे आपलं हॉस्टेलचं मेन कॅम्पस. इथून सरळ आपलं हॉस्टेल आहे. तर मित्रांनो हा आमचा लाल किल्ला आहे समोरचा. आणि वैभव बा इतक्या सकाळी सकाळी बोरं खातो आहे. त्याला म्हटलं खाऊ नको पण नाही, त्याला बोरं खायचेच इतके आवडतात की काय. आता बोर खाल्ल्याशिवाय तुम्हाला जायचंच नाही म्हणे. म्हटलं घे भाऊ खाऊन. आता आलो आम्ही हॉस्टेलमध्ये. आता आंघोळ वगैरे करून प्लॅन होता आमचा की डीमार्टला जायचं म्हणून. बघू अजून काय होतं ते, कोण कोण येतं वगैरे. आजनाथला त्यांना विचारून बघू येत आहे का नाही म्हणून. तर चला बघूया. तर रूममध्ये आलो आहे आम्ही. आणि आदिनाथ भाऊ तर मस्त आंघोळ वगैरे करून मस्त एन्जॉय करताय. गौरव भाऊ पण आहे वा मस्त एन्जॉय चालू आहे. याला म्हटलं चल नाचायला पण तो म्हणतो नाही मला हाताला लागलं आहे. तर आंघोळ वगैरे करून आता मस्त रेडी झालेलं आहे. आता जेवणाचा टाईम झालेला आहे मेसचा. तर सगळे आता आम्ही मेसला जेवायला चाललेलो आहे. आज सगळे आता म्हणजे डीमार्टला जायची प्लॅनिंग तर चालू आहे, पण अजून जेवण वगैरे करून जाऊयात म्हटलं. आता सगळे आम्ही टीम चाललेलं आहे मेसमध्ये जेवण करायला. आता बघू आता मेसमध्ये काय जेवायला. सकाळचं तर काही जमलं नाही. आता बघू काय वाटतं, नाही तर सकाळसारखं झालं तर एकदम पचका होऊन जाईल. तर आपण आलेलो आहे आता मेसमध्ये. चांगली गर्दी जमलेली आहे मुलांची सगळी आता. आज सलादमध्ये काकडी भेटली आपल्याला खायला, कधीतरी भेटली किती दिवसानंतर. तर वैभव प्लेट बनवतो आहे आपली. म्हटलं बनव बाबा, माझ्या हातात फोन आहे, तू बनव प्लेट माझी. तर चल ठीक आहे म्हणे बनवतो आहे. भाजी वगैरे घेतली. आता बसलो आहे खायला. काय बरं होतं, बऱ्यापैकी होतं खायला म्हणून खाल्लं आणि आलो. बोरं बोरं खाल्ले परत. रूमवरती येऊन सिद्धांत रूम झाडतो. म्हटलं भाऊ त्याला गोड गोड बोलून त्याच्यामुळे पूर्ण रूम झाडून घेतली. आम्ही तर काही झाडणार नव्हतो. त्याला म्हटलं भाऊ इतकी भारी रूम झाडतो वगैरे वगैरे मस्त गोड गोड बोलून त्याच्याकडून पूर्ण रूम झाडून घेतली. आणि मस्त झाडली त्याने रूम. तर म्हटलं जाऊ द्या बाबा, भारी झाडतो रूम.
तर मग आता डीमार्टला जायची प्लॅनिंग होती म्हटल्यावर मग आदिनाथ भाऊला विचारलं चालतो म्हणून, पण आदिनाथ भाऊ म्हणत होते की असाइनमेंट वगैरे खूप बाकी लिहायचे त्यामुळे ते नाही येते. मग म्हटलं जाऊ द्या, नाही येत तर जाऊ द्या. आणि हे तर भाऊ तर विषय यांचा तर हे कोणत्या दुनियात मग ना यांचं का माहीत नाही. मग कोणीच नाही तयार झालं. मग शेवटी आम्ही चौघं चाललो होतो, वैभव, सिद्धांत आणि अक्षय. आम्ही ते चौघंजण चाललो होतो. मस्त काका आता जेवण करताय, म्हटलं चालतं तुमचं जेवण, आम्ही येतो डीमार्ट फिरून. म्हटलं चला आता डीमार्टला जायचं आहे. तर आमच्या कॉलेजपासून डीमार्ट खूप जवळ होतं, म्हणून म्हटलं की ऑटोनं न जाता पायी पायी जाऊ. मस्त मजा पण येईल आणि फिरायला, म्हणजे किती दिवसापासून तर म्हणजे बाहेर असं फिरायला गेलो नव्हतो आम्ही. म्हटलं चला फिरायचं, त्याची मजा पण येऊन जाईल. तर चला डायरेक्ट जाऊ आपण डीमार्टमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही रेल्वे ट्रॅकजवळ आलेलो आहे. आम्हाला वाटलं की एखादी रेल्वे भेटेल आम्हाला पाहायला, पण नाही, आमचं नशीब खराब. म्हटलं जाऊ दे, येताना बघू, जर भेटली तर चांगलं होऊन जाईल. मग तसंच आम्ही गप्पा मारत मारत गेलो समोर. आणि डीमार्ट तर थोडंच जवळ राहिलं होतं, त्याच्यामुळे लवकर लवकर गेलो. तर फायनली मित्रांनो, आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहे. जाऊया मध्ये आणि बघूया डीमार्ट. आता घ्यायचं तर काही नाही आहे, फक्त एन्जॉय, एक फिरायसाठी आलो फक्त आम्ही. तुम्हाला माहिती आहे, मुलं आले म्हणजे घेणार तर काही नाही, फक्त फिरायचं म्हणून इकडून तिकडं बस. तर बघू आता डीमार्टमध्ये काय 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 नाही. तर आता ट्रॉली वगैरे घेऊन आलो आहे. घेणार तर काहीच नाही, फक्त घेऊन फिरायची फक्त बस. वैभव म्हणे मला गाडी चालवायची, म्हणून चालव बाबा तू, घे. वैभव फक्त पूर्ण डीमार्टमध्ये गाडी 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 खेळत राहिला. म्हटलं चालव. तरी आपण शूज वगैरे बघत होतो, पण शूज काही बरोबर नव्हते. त्याची रोहनसाठी स्लीपर घ्यायची होती, पण स्लीपर नव्हती. पण नंतर इथंच लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी आलो होतो. वैभवला हा फॅन आवडला होता. तो म्हणे हा फॅन घ्यायचा. म्हटलं नको बाबा नको घेऊ, त्याच्या हवेनं रिकामा आपण उडून गेलो तर काही होऊन जाईल परत. म्हणून त्याला म्हटलं राहू दे, आपल्याला नाही घ्यायचा फॅन तो. बरं म्हणे मग चालेल ठीक आहे. मग ठेवून दिलं असंच बागेत, इकडे तिकडे फिरत राहिलो. मग नंतर ती गाडी, वा ही गाडी भेटली मला. ही गाडी मी पाहत होतो, टेस्टिंग करून पाहत होतो किती पळते किती नाही. वा खूप स्पीड आहे तिला. नंतर आम्हाला कप कप घ्यायसाठी आलो होतो आम्ही. तर बघू म्हटलं, कप जर चांगले भेटले तर घेऊन जायचे चहा प्यायला मेसमध्ये. त्यासाठी आलो होतो आम्ही. पण मग बघू, अजून जाताना घेऊन जाऊ. आता बघतोय, पूर्ण एक्सप्लोअर करू आता डीमार्टमध्ये काय 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 नाही. तर खालचा सगळा फ्लोअर पाहून झाला होता. म्हटलं वरती सेकंड फ्लोअरला जाऊन बघा. अरे वा, डीमार्टची तर फुल गरिबी चालू आहे, कारण की त्यांचे एस्केलेटर पण बंद होते. म्हटलं काय गरिबी चालू आहे यांच्यावरती, जाऊ द्या म्हटलं आता काय. मग पायाने चढत चढत गेलो आधी वरती. बघू आता काय काय भेटतं वरती. तर फक्त फक्त कपड्यांचंच सेशन आहे वरती. म्हटलं बघू आता. वैभवसाठी कपडे घ्यायचे ते. वैभवला हे कपडे तर खूप लहान होते ते. दुसरे कपडे पाहू म्हटलं. इथं आम्हाला गॉगल दिसले भारी भारी. म्हटलं यातलं बघू आपल्याला कोणता भारी दिसतो. तर एक एक सगळे ट्राय करून बघितले आम्ही. पण त्यातले एक पण म्हणजे चांगला नव्हता वाटत, कारण की ते लहान मुलांचे होते. आणि सगळे मुलं आम्ही एक एक ट्राय करतो, सगळे माणसं आमच्याकडे पाहत होते की काय करताय म्हणून हे मुलं.
तर तर त्याच्यातले काय जे जे काय काय भारी भारी गॉगल होते घालून मस्त आम्ही पूर्ण डीमार्टमध्ये फिरलो. सगळे आमचे सगळे आमच्याकडेच पाहत होते, म्हणजे इतके भारी किती हँडसम दिसत होतो आम्ही. म्हटलं आता काढून ठेवल्यानंतर टोपींच्या सेशनमध्ये आल्यावर टोपी पाहावं म्हटलं, आपल्याला थंडी वाजत होती, मग टोपी घालून पाहिली. घ्यायची तर काय नव्हती, पण फक्त घालून पाहिली बस. तशी दिसत भारी होती म्हणावं, पण मग म्हटलं जाऊ द्या, काय नाही घ्यायची. नंतर वैभव आला, वैभवने घालून पाहिली. म्हटलं वैभव तू भारी दिसतो एकदम, तू घेऊन घे. तर वैभवसाठी कपडे पाहायला गेलो होतो. हे कपडे वैभवसाठी एकदम भारी होते, त्याच्या मापाचे, म्हणजे फुल त्याच्या साईजचे होते कपडे. मग त्याला म्हटलं घेऊन घे, पण तो म्हणजे मला ते नाही आवडलं, दुसरं घ्यायचं. म्हटलं चल दुसरं घे. मग दुसरं हा शर्ट दाखवला त्याला, आणि एक पॅन्ट बघितली त्याच्यावरती, वा एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. त्याला म्हटलं हे फिक्स करून टाका, आता घेऊन घेऊ आपण. मग दुसरं बघत गेलो, मग पिलो भेटला. पिलो म्हटलं आता हे घरी घेऊन जायचं, पण तिथून ते काका पाहायला लागले. म्हटलं जाऊ द्या, ठेवून द्या. आता खाली गेलो, म्हटलं चला आता, यांची तर गरिबी आहे सध्या, काय आता काय बोलू शकत नाही आपण. तर आता पूर्ण डीमार्ट बघून आम्ही डीमार्टच्या बाहेर आलो, आणि आणखी एक सॉफ्टी घेऊन तिला खात खात चाललो आता रूमवरती. म्हटलं आता काय, आपण डीमार्ट वगैरे बघितलं, त्याच्यावर तो फक्त काय 2 कप घेतले बस, आणि चाललो आता रूमवरती. चाललो गप्पा मारत मारत. तर आता आम्ही रस्त्याने चाललो होतो, तर वैभवला माझ्याच रस्त्यावर केळं दिसले. वैभव म्हणतो मला केळंच घ्यायचे आता. मग वैभवला म्हटलं अरे केळ कशाला घेतो, नाही म्हणजे मला केळंच खायचे. म्हटलं चल बाबा घेऊ आपण वापस केळं. मग केळं वगैरे बघितले. मग वैभव म्हणे मला खायचेच. म्हटलं अरे नको पण जाऊ दे. नाही म्हणे मला खायचेच. म्हटलं बाबा घेऊन घे तुला केळं. घेतले बाबा, शेवटी मग काय, वैभवने म्हटल्यावर केळं तर घ्यावंच लागणार आहे. मग घेतले. आता चाललोय केळं हातात घेऊन. म्हटलं सिद्धांतला, म्हटलं सिद्धांत तू केळं धर. आम्ही चाललो पुढं. चाललो गप्पा मारत मारत चाललो होतो आम्ही वैभवला बाहेर नेलं म्हणजे वैभव असं लहान मुलांसारखं करतो. त्याला आता येता येता रस्त्यामध्ये एक प्ले स्टोअर दिसलं होतं, त्याच्यामुळे तो म्हणतो की मला बॉल घ्यायचाच. म्हटलं आता इतका रडा लागला तो बॉल घ्यायसाठी. म्हटलं बाबा घेऊन घे तू बॉल. मग त्याला आता एक बॉल घेऊन दिला आहे, तो म्हणे मला जाऊन खेळायचाच. म्हटलं घेऊ नको, लहान मुलांसारखं काय करतो. नाही म्हणा बॉल घ्यायचाच. म्हटलं घेऊन घे आता. तर बॉल घेतल्यावर इतकं खुश झाला तो. तो बघ कशी, आता रेल्वे ट्रॅकवर आलो आम्ही, पण नशीबच खराब आहे आमचं की आम्हाला पण आता पण रेल्वे दिसली नाही. म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा बघू. तर पायी चालून चालून खूप पाय दुखले होते मित्रांनो. आणि आता शेवटचं आम्ही आलो आता आपल्या कॅम्पसमध्ये.
कधी एकदाच रूममध्ये जातो, कधी एकदम मस्त आराम करतो असं वाटत होतं. पण काय वैभवला काय खुजली माझी हे झाली होती काय माहीत, त्याला बोरच खायचे होते सकाळपासून, इतके बोर आवडायला लागले त्याला. त्याला म्हटलं अरे खाऊ नको इतके जाय, पण नाही त्याला बोरच खायचे होते. म्हटलं खाऊन घे बाबा एकदाचे. अक्षय पण त्याच्यासोबत सारखंच करायला लागला. म्हटलं चला पहिले रूमवरती, खूप पाय दुखत आहे. तर आलो एकदाच हॉस्टेलला, रूमवरती आलो. आता मस्त केळ दवा की मस्त खादाडून राहिलो, केळ सगळे सगळे 2-2 3-3 केळ मस्त बॉल आणला, बॉल खेळला. आता बॉल खेळामध्ये टाईम चालला गेला. मग संध्याकाळचे 7 वाजले. मग झाला आमच्या मेसचा टाईम जेवण करायचा. मग लवकर मेसमध्ये आलो, हात वगैरे धुतले. मेसमध्ये जाऊन बघू आता मस्त जेवण वगैरे केलं. जेवायला संध्याकाळी मस्त दिलं आणि चांगलं होतं. मस्त पोट भरून जेवण केलं. मेसवरतून रूमवरती येता येताना मस्त एक काका खाली मस्त दिवाळीचे फटाके फोडत होते. त्यांची दिवाळी काय अजून संपलेली नव्हती. म्हटलं काका चलने दो आपना. मस्त एकदम काका विषयमध्ये फटाके फोडत होते. म्हटलं चालू द्या आपण पण जाऊ आता रूमवरती, मस्त आराम करू. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.